स्थानिक निर्मिती स्कूल चांदूर बाजार येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74वा वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात आला व मेजर पवन हरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व देशपुत्र यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले पाहिजे असे मत अध्यक्ष भास्कर टोम्पे यांनी मांडले। गेल्या 5 वर्षापासून या स्कूलचे देशपुत्र यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते। भारताच्या स्वातंत्र्याची या उपक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शनानुसार देशाच्या 74व्या वर्षाचे औचित्य साधून आझादीचा अमृत महोत्सवी विविध मान्यवरांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असते। कोरोनामध्ये शाळेतील मुलांना माहिती पोहोचली पाहिजे म्हणून झूम मीटिंग घेऊन ध्वजारोहण करून मुलांना दाखविण्यात आले। कोरोना नियमांचे पालन करून तसेच झूम आणि युट्यूबला सुद्धा प्रत्यक्ष प्रक्षेपित करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात मेजर पवन हरणे यांच्या हस्ते करण्यात आली व सलामी देऊन राष्ट्रगीताने ध्वजवंदन करण्यात आले। त्यानंतर मेजर पवन हरणे यांच्या भाषणमालेतून त्यांच्या जीवनातील मनोगत व्यक्त केले। त्याबरोबर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष भास्कर टोम्पे, प्राचार्य विजय टोम्पे, मुख्याध्यापक प्रवीण कोहडे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। स्वराज्य जननी जिजामाता श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराज यांना नमन करतो आणि इथं उपस्थित राहून काही सांगायचं आहे। तसं जे आपले भविष्य आहे जवान ते उपस्थित नाही आहे, ऑनलाईन आहे, तरी काही शब्द सांगू इच्छितो। जवान आणि एक विद्यार्थी हे म्हणजे एक समान असतात। जसं विद्यार्थी आहे, घरून शाळेत येतात, शाळेत टीचरच्या निदर्शनाखाली आपलं शाळा वगैरे करतात। तसं जेव्हा एक जवान असतो, रिक्रूटसाठी जेव्हा भरती होतो तो, तर भरती झाल्यानंतर तिथं 9 महिन्याची त्याची ट्रेनिंग असते। त्या ट्रेनिंगमध्ये खूप म्हणजे परिश्रम करावं लागतं आणि तेव्हा आमचे उस्ताद लोग सांगतात कि भाई अभी आप लोगों को लग रहा है कि ये बहुत तकलीफ है, इसमें बहुत दिक्कत है, अच्छा हो जाए, 9 महीने ख़त्म हो जाए और हम अपना ड्यूटी ज्वाइन करें। लेकिन आप लोगों को तब याद आएगा जब आप ड्यूटी ज्वाइन करोगे कि नहीं वही ठीक था। उसी तरह से ये स्कूल का भी होता है की जसं ट्रेनिंग संपल्यानंतर एक ड्यूटी जॉईन करावं लागते आणि ड्यूटीमध्ये कसं असते की अलर्टनेस, कारण आपण एक जसं सीमेवर असो किंवा नक्षलाइट एरिया असो किंवा श्रीनगर वगैरे जसं असो, तिथं जेव्हा एक जवान जसं ड्यूटी करतो तर त्याच्या ड्यूटी करायचा उद्देश कसा असतो, आपल्या मागे जे झोपलेले असतात पूर्ण कंपनी 50-100 आणि आपला देश तो अलर्ट असेल तर हे सर्व सुरक्षित राहतात। अन्यथा आपलं एनिमी जे दुश्मन आहे ते केव्हाही अटॅक करायला एकदम तत्पर असतात। तसंच हा विद्यार्थी सुद्धा असतो। विद्यार्थी जीवन जोपर्यंत आपलं असते तोपर्यंत आपल्याला वाटते काय अभ्यास, काय शाळा वगैरे, पण जेव्हा आपण विद्यार्थी आयुष्यातून पुढे जातो आणि आपल्या खांद्यावर एक जबाबदारी येते तेव्हा आपल्याला वाटते नाही, म्हणून म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरे सर्वा। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।